नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षकाचा 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला 2 दिवसाचा पीसीआर। दिग्रस शहरातील नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 6 मधील आरोपी विशाल विजयकुमार कुलकर्णी या शिक्षकानं 6 वर्षीय बालकासोबत अश्लील चाळ करून नैसर्गिकता केल्याची घटना 27 जानेवारी रोजी मुलीच्या आईच्या लक्षात आल्याची घटना घडली आहे। सविस्तर वृत्त असे की दिग्रस शहरामध्ये विराटनगर इथं आपल्या 2 चिमुकलीसह महिला राहत होती। पती नोकरीनिमित्त बाहेर गावी असल्यानं 6 वर्षीय बालिका ही शास्त्रीनगर येथील मराठी शाळेमध्ये सदर महिला मुलीला शाळेचं वळण लागण्याकरता मराठी शाळेमध्ये प्रवेश नसतानाही नेऊन सोडत होती। हीच बाब येथील शिक्षकांना फिरून शाळेत येणाऱ्या 6 वर्षीय मुलीला नेहमी मधल्या सुट्टीत आपल्या ऑफिसमध्ये घेऊन बसत होता व त्या चिमुकली सोबत अश्लील चाळे करत विविध ठिकाणचं चुंबन घेऊन नको त्या ठिकाणी बोट फिरवण्याचा प्रकार शिक्षकाकडून केला जात होता। तसेच प्रकार 26 जानेवारी रोजी सुद्धा झाल्यामुळे 27 जानेवारीला मुलगी शाळेत जाण्यास नकार देत असल्यामुळे मुलीच्या आईनं व काकूनं मुलीला का जात नाही यावरून विचारपूस केली असता सदर बालिकेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितल्यामुळे महिलेनं बाहेरगावी असलेल्या पतीला सदर घटनेची माहिती देऊन दिग्रस पोलिसात जानेवारी रोजी संबंधित घटनेची लेखी फिर्याद देऊन आरोपी विशाल कुलकर्णी याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला 2 दिवसांचा पीसीआर मिळाला असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी तथा दिग्रस पोलीस करत आहेत। 6 वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये याकरता शहरातील माजी नगरसेवक तसेच भावी नगरसेवकाचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसेवकांनी अशा नराधमाला वाचवण्यासाठी रात्री दरम्यान पोलिसात खटाटोप करण्यात आला होता। मात्र प्रकरणातील गांभीर्य पाहून दिग्रस पोलिसांनी त्या शिक्षकाची बाजू घेऊन भामट्यांना कुठलाही थारा दिला नाही।